जय महाराष्ट्र, शुभ सकाळ। तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की गावामध्ये पेटारेवाला आलाय। म्हणजे संक्रांतीच्या आधी गावाकडे असे जातात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शब्दाने बोलत असतील। तर आमच्याकडे भवानी आली असं म्हणतात, अंगावर सटकी मारतात ना ते, आणि मग ते सांगतात की मकर संक्रांतीच्या आधी येतात तर काय करायचं कसं। तर ते गावामध्ये आले आता, तर आपण पाहूया। ते दोन ठिकाणी गावामध्ये दोन ठिकाणी ते थांबतात आणि मग तिथे सांगतात। तर आता एक ठिकाणचं झाले आणि आमच्या इथे नाहीत, अख्ख्या आलीमध्ये तिकडे येतात। तर आता तिकडे आपण जाऊया। त्यांच्याकडे जे वाद्य असतं ते कसं गुबू गुबू आवाज येतो ना, लहानपणी तर मला खूपच भीती वाटायची। ते गुबू गुबू वाजायला लागलं की मी लपून बसायची, कारण की तो आवाजच वेगळाच असतो। गुबू गुबू आला आलाय असं आम्ही म्हणायचो लहानपणी। तर तुमच्याकडे काय म्हणतात हा ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि दर्शन घ्यायला जाताना थोडंसं शिदा म्हणजे तांदूळ घेऊन जायचं, काय अगरबत्ती वगैरे नेली तर। काय काना पाहिजे ते साहित्य नेतात, आपल्या खुशीवर न्यायचं काय पाहिजे असेल ते। कठीण होत्या थंडी म्हणता, ताप म्हणता, गौर म्हणता, पोडे म्हणता, लायजा म्हणता, कर्ज म्हणता, कोकळा म्हणता, येऊ म्हणता, ताप म्हणता, कमरात काल, पोटात काल, डोकं दुखणं, चक्कर याना, 3 महिना चैत पर्यंत म्हणती, गुढी पाडवा येतवा दवाखान्याचा मजा होईल, गोर गरिबीची दळी होत्या। श्लोकामध्ये भवानीची पाया लागली, शेलोबाईची पाया लागली, इग्नो पिवडो मे कांदल गावाची येशी सोडून मे ओटीत घेऊन जाईल, पण अभिमान करू नका। 15 तारीखला ते बी 30 अवतार घेतली, तेच रूप घेतली, एकच पोशाख, पिवळी साडी नेसली, पिवळी जंपर घातली, पिवळी भांगडी भरली, सोन्याने माल घाल्यात, सोन्यामध्ये काजल भरून घेतली, कुंकू चटेला कपाळी लावती, बघा खीर खाता कसा निघणार। उजवा मंदी तलवार धरती, डाव्या मंदी मोराच्या पीस धरती, फुगडी खेळता किंक्रात बसती, बघा मावाता निघती, घोड्यावर बसून उंगवता जाती किंक्रात। संक्रांत वाघावर किंक्रात घोडावर, मध्ये किंक्रात जाईल, तिकडे ढोराच्या मागा, म्हशीच्या मागा, बैलाच्या मागा, बकरे कोकऱ्याला छोटा बकरा मागा, अगे ढोराच्या मागा, म्हशीच्या मागा, ताडाताडी पडापडी 3 महिना सोन्याच्या शेंग होत्या। बर्याची तो फटकले नको, डाक्याची तो कावळा कुत्रा खायच्या मजा होईल, मुखादरवाजा हार होईल मध्ये 3 महिना मध्ये बघा, अगे कुणकर होईल पण माझी बघा पाया लागली तुम्हाला, इकना पिढ्या घेऊन जाईल भवानी आयुष्याला। अगे संक्रांतीची उपास, संक्रांतीची उपास, महिना लेकरे सुखासाठी, सवशिनी सुखासाठी, बापे सुखासाठी, डोरे गोरे सुखासाठी, तुमची लेकरं बाला सुखासाठी उपास। उद्या येईल मंगळवार, आज गुरुवार संपली, मक्षर महिन्याची मार्गशिराची चतुर्थी उपास। उद्या येईल मंगळवार, मंगळवार गुरुवार, मंगळवार गुरुवार, 14 तारीख पर्यंत उपास करा, गरले सवशिनी 2 उपास। मंगळवार गुरुवार कोणी कोणी उपास धरलेली, आंघोळ करा, चहा पाणी घ्या, फराळ करा, संध्याकाळी 7 वाजता डाळ भाताची जेवण करा, पण वैस खाऊ नका 2 दिवस। मंगळवार गुरुवार घरामध्ये बी वैस करू नका, शिवती सेवा करू नका, 2 दिवस समजा। रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार बाकी दिवस खावा, फक्त गुरुवार मंगळवार समजा। मंगळवारी बघा 14 तारीखला उपास सोडासाठी घाबरू नका, 4 महिने भवानी सांगितलेलं आहे। तुमच्या सुखासाठी ढोर गोरे लेकरे बाले सुखासाठी उपास। अगे 14 तारीखला दुपारी 1-2 वाजता वौसाच्या टायमाला 1-1 नारळ घ्या, 5-5 अगरबत्ती घ्या, देवीची तेल घ्या, म्हणजे मारुतीला साडू पडा। दुपारी 2-3 वाजता अगरबत्ती लावा, आला तुकू टाका, दिवेची वात लावा, 1-1 नारळ धरा। अगे संक्रांत सांगितली भवानी आई शिवबाई, संक्रांत किंक्रांत दूरने मारुती मसोबा, मगची पुशी महिना 12 महिना सुख म्हणून 1-1 नारळ फोडा।
लग्नभर प्रसाद ठेवा. घरी आल्यानंतर बाळगोपाळाला प्रसाद वाटा. 5:30 उपास सोडून द्या. पर्यंत उपास करा. 14 तारीखला फळ पडून 5:30 वाजता उपास सोडून द्या. 14 तारीख 15 तारीख 2 दिवस सावजनी म्हणजे संक्रांतीचे अवतार. पिवळी साडी घ्यायची नाही, पिवळी जंपर घालायची नाही, पिवळी बांगडी भरायची नाही, नवीन वस्त्र घालायचे नाही. 2 दिवस अगे बाळांना डोळ्यामध्ये काजल भरू नका, पिवळी कपडा घालू नका, पाळण्यामध्ये टाकून झोका देऊ नका. 14 तारीख 1 दिवस अगे संक्रांती रोजी पाट्याला जायचं नाही. पुराणे घेऊन पत्रा घेऊन शिजू निमित्त बाबाचे निमित्त वर्जन पिडकू निमित्त जवळ गणात पैसे घालू नका. 1 दिवस बघा, पाट्याला पडू नका. संक्रांती रोजी किंक्रांती 2 दिवस अगे जीव संभळा. पाहुण्याने सांगते पाऊस सांगीन. आता पाऊस आहे आता ऐकून घ्या. पुढची पिकराच भाताची फी. साखरा सांगितली, उपास सांगितली. आता पाऊस राहिली 2025 मध्ये पुढची साथ. जगजागचे पाणी, निर्गत पाणी, रैनाचं पाणी, आदरात पाणी, आगोटे पाणी, सरोनला पाणी, बादवीचं पाणी, उतराचं पाणी, आतेला पाणी, नऊ घाटाला, गणपतगडाला, देवळ अंगुली पाऊस होत्या. सारी नकत्री भरपूर पाऊस पडणार नाही. भवानी आई सांगितले म्हणून खुबी भरू नका. 1 नकत्री पाऊस पडला, 1 नकत्री कमी पाऊस होत्या. फक्त दुनियात दुष्काळ पडेल, रामकडे दुष्काळ पडणार नाही. रुपयाने तुम्हाला 12 आणि 8 आणे तर पिका येत्याल. निर्गामध्ये भाताची बघा फेर करा, आगोट मध्ये लावणी करा. कोणाला 12 न्या, कोणाला रुपया, कोणाला 12 न्या, कोणाला रुपया. यंदा 2025 ला पिका येत्याल. पिकाला काळजी करू नका. म्हणजे ऐकून घ्यावं. मागच्या वर्षी अगं मागची घरची माझी गेल्या वर्षाची नावं, 2 वर्षाची नावं. कोणी धरून ठेवत्याल घर मशीन, दार मशीन चिपून सीधा घेऊन या. दिव्याची तेल 5 गरमाची, कोणी 1 रुपये, कोणी 101 रुपये. बाळगोपाल दर्शन घ्या. भवानी आईची पाया पाडा. बसवाची नावानी, मारुतीची नावानी, भवानी आईची. आता लक्ष्मण दादागिरी मजा या. 10 वर्ष झाली वडील गेली, 10 वर्ष झाली येतो बघत रोज आपला स्थानच मंदी. कर्जा तालुका येऊन जाणार, मुरबाड तालुक्यात मुरबाड तालुका येऊन जाणार बघा. शहापूर तालुका येऊन आता कल्याण तालुका, ठाणा जिल्हा, रायगड जिल्हा. 500 गाव कमवून गेली वडील. 500 गाव. तोरला बाबा 250 गाव घेते बघत. हे 250 गाव घेतो बघत. 1.5 महिन्यामध्ये गाव संपवतो. टाइम जवळ भेटते. कधी 7 आली, कधी संध्याकाळी 8 घरी जाणार. मग मला भेटते मजा या. जवळ भेटत नाही. तुझी बाबा मन मोकला. बघा माझ्या वडील नावा तुझी बघा उद्या देतात. वाटपातात फोन करतात. रोज फोन बघा. सकाळी 11 वाजता नवस भेटेल आता मार्गावाडी. वनमोगणी बाबानी त्यालाही 2000 बघा. 2021 ला बी नवस पडते. 2021 ला ते मार्गावाडीमध्ये त्याला 9 वर्षाला मुलगा झाली. दुसऱ्याला बी
पंचसत्तरची 90 पोचली यंदा तुझी 90 तुला पोचवण करत्या मनमुगला पाय गोपाळा पाय पोराने पडून